हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे, त्या एक्झाम संदर्भात अत्यंत महत्त्वाचं न्यू ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजेच नवीन अपडेट MS सेट डिपार्टमेंटने रिलीज केलेली आहे. त्या संदर्भात आज आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. MS सेट एक्झाम 2025 जे विद्यार्थी देणार आहेत त्यासाठी ही अपडेट आहे. फ्रेंड, आजचं लेसन पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला सेट, नेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच ऑफिशियल अपडेट कळवले जातात. ठीक आहे, तर फ्रेंड हे पहा, MS सेट एक्झामबद्दल MS सेट डिपार्टमेंटने एक नवीन अपडेट रिलीज केले, ते म्हणजे MS सेट एक्झामचे हॉल तिकीट. MS सेट डिपार्टमेंटने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर हॉल तिकीट हे रिलीज केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 15 जून 2025च्या एक्झामिनेशन संदर्भात ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे, त्याच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही तुमचा युजर ID टाकून आणि पासवर्ड यूज करून हे हॉल तिकीट डाउनलोडिंग करू शकता. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे त्यांनी हॉल तिकीट डाउनलोडिंग करून घ्या. तुमचं सेंटर कुठे आहे एक्झामचं हे प्रॉपर वेने पहा आणि एक्झाम सेंटरवर आपण 1 ते 2 तास आधी पोहोचू या पद्धतीने तुम्ही नियोजन करून ठेवा. सिंपल, कारण तुमची 1 ते 2 वर्षांची मेहनत आहे, ही मेहनत तुमच्या या येत्या 15 जूनसाठी आहे. म्हणून जे पण करताय ते प्रॉपर वेने काळजीपूर्वक करा. कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम सेंटर संदर्भात पोहोचण्याचं प्लॅनिंग करून ठेवा. ठीक आहे, नॉर्मली एक्झाम सेंटर सर्वांचं जवळच असतं तरी देखील प्रॉपरली तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे, कारण पाऊस असतो. ठीक आहे, पावसामुळे तुम्हाला लेट वगैरे होऊ शकतं. ही सर्व गोष्टींचं एक अझम्पशन मनामध्ये ठेवून एक्झाम सेंटरला आपण कशा पद्धतीने लवकर पोहोचू शकतो एक्झामच्या दिवशी याचं नियोजन करून ठेवणं आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी असे असतात जे फॉर्म फिलअप करतात पण एक्झाम देत नाही. मग एक्झाम न देण्याची वेगवेगळी कारणं असतात. जसं की फॉर एक्झाम्पल, मागच्या वर्षी 1,09,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले ते, पण एक्झाम देणारे विद्यार्थी किती होते? 1,00,000 पर्यंत फक्त. म्हणजे 9,000 विद्यार्थ्यांनी फक्त फॉर्म फिलअप केले, एक्झाम दिला नाही. मग या 9,000 विद्यार्थ्यांचं काही ना काही कारण असेल. ठीक आहे, मग तुम्ही पण जर प्रॉपरली प्लॅनिंग केले तर या 9,000 मध्ये तुम्ही येणार नाही, तुम्ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे, सो फ्रेंड, बेसिक इन्फॉर्मेशन आहे. MS सेट एक्झामचे हॉल तिकीट त्यांनी वेबसाईटवर रिलीज केलेले आहेत. ठीक आहे, ते तुम्ही डाउनलोडिंग करू शकता. आत्ता काही विद्यार्थ्यांना एरर येऊ शकतो, साईटला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण आत्ताच ते हॉल तिकीट त्यांनी रिलीज केलेत. लोडिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही इव्हिनिंगला किंवा उद्या मॉर्निंगला देखील हॉल तिकीट डाउनलोडिंग करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सिंपल. आणि एक सजेशन करेल, आत्ता MS सेट एक्झामला जवळपास फक्त 10 दिवस बाकी आहेत. या 10 दिवसामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जो स्टडी केला आहे त्याची रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. हे सेल्फ रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, कुठल्या तरी एज्युकेटरवर डिपेंड राहण्यापेक्षा सेल्फ रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला कळलं की आपला पॉईंट पार्ट आहे का नाही, आपल्याला लक्षात आहे का नाही. ठीक आहे, हे तुम्ही सेल्फ रिव्हिजन केले पाहिजे. प्लस MCQजवर तुमचा आत्ता फोकस पाहिजे. रिव्हिजन ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांची आपण करून देत आहोत, पण ज्यांनी सेल्फ स्टडी केलेला आहे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय रिव्हिजन करायला सुरू करा. MCQज प्रॅक्टिसमध्ये MCQजवर आत्ता फोकस करा. MCQजमध्ये पेपर 1चे पण MCQज पहा आणि पेपर 2चे पण MCQज पहा. ठीक आहे, पेपर 1चे MCQज तुम्हाला प्रॉपर वेने प्रॅक्टिस करण्यासाठी हवे असतील तर आपण डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामार्फत पेपर 1ची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस तुमची MCQची होऊ शकते. डेमो पेपर संदर्भात किंवा प्रॅक्टिस पेपर संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर 90 11 36 20 82 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. पेपर 1ची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस या ठिकाणी डेमो पेपर मार्फत तुमची होऊ शकते येत्या 10 दिवसांमध्ये. ठीक आहे, पूर्णपणे कोर्स विद्यार्थी विचारत आहेत, पण पूर्ण कोर्स आता जॉईन केला तर कव्हर होणं पॉसिबल नाही आहे, म्हणून तुम्ही फक्त प्रॅक्टिस पेपर सेट घेऊ शकता. ठीक आहे, सो फ्रेंड, आत्ता हे शेवटचे दिवस आहेत. रिलॅक्स वेने अभ्यास करा, कुठेही टेन्शन वगैरे घेऊ नका. जे झालंय ते झालंय, जे राहिलंय ते राहिलंय. ठीक आहे, पण जे आपण केलेलं आहे ते रिवाईज एकदा नक्की करा, कारण गोष्टी 8-9 महिन्यापूर्वी वाचलेल्या असतात. आता विद्यार्थी विसरून जातात, त्यांना रिव्हिजन मार्फत तुम्ही एकदा पुन्हा कव्हर करणं अपेक्षित आहे. 10 दिवस हे रिव्हिजनसाठी खूप सफिशियंट आहेत. या 10 दिवसामध्ये तुमचा खूप अभ्यास होणार नाही, पण रिव्हिजन मात्र नक्की होईल. ठीक आहे, म्हणून रिव्हिजन प्रॉपरली कंप्लीट करा आणि MCQ जर फोकस करायला विसरू नका. MCQजच तुम्हाला
एक्झाम क्लिअर करून देणार आहेत. MCQ जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा येत्या 10 दिवसामध्ये, कारण MCQ तुम्ही सोडवले तर ॲनालिटिकल माइंड आहे तुमचं, ठीक आहे, ते ॲक्टिव्ह होतं आणि तुम्ही प्रॉपर वेनी एखादं उत्तर येत नसताना देखील ते करेक्ट टिप करू शकता. म्हणून आत्ता MCQ जर जास्तीत जास्त फोकस करा. तुमची एक म्हणू शकतो विचार करण्याची पातळी ही वाढते MCQ जर फोकस केल्यानंतर. सिंपल. सो फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. हॉल तिकीट हे MS सेट एक्झामच्या वेबसाईटवर अवेलेबल केलेले आहेत. येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला MS सेट एक्झामबद्दल काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणारा एक व्हिडिओ आहे, तो तुम्हाला मी शेअर करणार आहे. सिंपल. सो आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जाता जाता पुन्हा सांगाल, डेमो पेपर संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल त्या नंबरला मेसेज करायला विसरू नका. फक्त व्हॉट्सअप नंबर आहे.